वेलकम अगेन. POS मध्ये तुमचं स्वागत आहे. पीस ऑफ अ स्टोरी या पॉडकास्टमध्ये नवदुर्गा सिरीज आपण जी करतोय त्यामध्ये आजच्या आपल्या ज्या गेस्ट आहेत त्या आर्टिस्ट आहेत. किड्स वर्कशॉप आहेत, क्लासेस आहेत, ॲडल्ट्ससाठी पण त्यांचे क्लासेस आहेत ऑनलाईन. म्हणजे अगदी तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये बसून सुद्धा त्यांचा क्लास जॉईन करू शकता. आणि त्यांचं स्वतःचं असं एक बिझनेस पेज सुद्धा आहे जिथून तुम्हाला आर्टिस्टिक गोष्टी आणि त्या ज्या काही आर्ट फॉर्ममध्ये पीसेस बनवतात त्या तुम्ही घर बसल्या विकत घेऊ शकता. त्या सगळ्यांच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत. पण आजच्या आपल्या पॉडकास्टला सुरू करूयात. वेलकम मॅम. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिलात. थँक्यू सो मच फॉर कमिंग. आम्ही ॲक्च्युली खूप एक्सायटेड आहोत. खूप सारे जे वेगवेगळे आर्ट फॉर्म आहेत ते डिस्कस करायला आणि तुमच्याकडनं जाणून घ्यायला की जी आर्ट आहे त्याची गोडी असेल तर काय काय पुढे करता येईल. सो वेलकम मॅम. नमस्कार. थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू तुम्ही मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. आपण आजच्या आपल्या पॉडकास्टला सुरू करूयात या प्रश्नापासून. खरं तर की तुमचं लहानपण कसं गेलं, शाळा, तुमचे पॅरेंट्स आणि सिबलिंग्स ऑब्व्हियसली असं कसं गेलं आणि या म्हणजे अगदी लहानपणापासून तुम्हाला म्हणजे कलाक्षेत्राची किंवा वेगवेगळ्या आर्ट फॉर्मची आवड होती का? मी बेसिकली म्हणजे प्रॉपर आहे आम्ही औरंगाबादचे. ओके. सासर माहेर दोन्ही औरंगाबादचं. मी सगळ्यात मोठी घरात. 2 भावंड आहेत माझी लहान. अच्छा. आणि आई वडील हे दोघंही बिझनेस, म्हणजे माझ्या पप्पांचा जो बिझनेस आहे त्याच्यातच माझी आई त्यांना हेल्प करते. अच्छा. ओके. माझं एज्युकेशन पूर्ण औरंगाबादमध्ये झालं. बेसिक क्वालिफिकेशन माझं आहे ग्रॅज्युएशन BCS मध्ये केलं. नंतर मी MBA फायनान्स केलेलं. अच्छा. म्हणजे आर्ट रिलेटेड माझं असं काही एज्युकेशन नाही. ओके. मी माझं हॉबी म्हणून ते करते आणि नंतर मी हॉबीलाच माझं प्रोफेशन बनवलं. अच्छा. आणि मग लहानपणी म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की घरात कोणीच आर्ट नाहीये, मग म्हणजे आई वडील किंवा कोणी असं आहे? नाही, घरात आईकडेही कोणी नाही आणि वडिलांकडेही कोणी नाही. फक्त एक माझी काकू वगैरे आहेत, त्या अशा काहीतरी वेगवेगळे आर्ट फॉर्म करायच्या, त्यांना आवड होती म्हणून. अच्छा. मग मे बी मी त्यांच्याकडनं थोडंसं इन्स्पायर झाले की नाही, मला गोडी हळूहळू निर्माण झाली. अच्छा. मग मी वेगवेगळ्या गोष्टी करत गेले. त्याच्यानंतर माझं 12th पासआउट झाल्यावर 12thच्या सुट्ट्यांमध्ये मी असे स्केचेस काढायला बसले. मग माझ्या वडिलांना असं वाटलं, अरे हिला ड्रॉइंग मध्ये आवड वाटतेय, कुठला तरी एखादा क्लास बघावा. मग माझ्या पप्पांनी मला तिथे एनरोल केलं. अच्छा. मग मी ते करता करता आणखी स्वतःची काहीतरी क्रिएटिव्हिटी करायचे. माझ्या काकूंचं पार्लर होतं, मग मी तिथे जाऊन काहीतरी करायचे. मग तिथे येणारे क्लायंट्स, अरे वा तू खूप सुंदर करते, तर आमच्या मुलांनाही शिकव. तर मग असं करत करत माझी आफ्टर 12th माझी ती क्लासेस घेण्याची जर्नी स्टार्ट झाली. अच्छा. म्हणजे मग मी तेव्हापासून क्लासेस घेते. आणि मग तेव्हा तू फक्त स्केचेस आणि पेंटिंग करायची? हो, तेव्हा मी फक्त स्केचेस आणि पेंटिंग करायचे. मग हळूहळू मला त्यात गोडी निर्माण झाली. मग मी वेगवेगळे आर्ट फॉर्म शिकण्यासाठी मी टीचर्स थोड्याशा म्हणजे त्यांचं गायडन्स घेतलं. अच्छा. मग मला एक ओडिसाच्या छान म्हणजे माझ्या कझिन सिस्टरने मला त्या टीचर सोबत इंट्रोडक्शन करून दिलं की हा तुझं छान आहे ना, मग तू आणखी काहीतरी करतात. म्हणून मग मी त्या टीचर्सकडे क्लास लावला स्केचिंगचा. मग त्यांच्याकडनं मला खूप काही गोष्टी बेसिक पासून शिकायला मिळाल्या. इनबिल्ट माझ्यात होतच, समजा मी म्हणू शकते की ते गॉड गिफ्ट आहे मला. कारण की कुठलंही आर्ट बघितलं की मला असं वाटतं हा हे मी केलंच पाहिजे आणि मी ट्राय केलं पाहिजे आणि मी ते करते. अच्छा. असं नाही की मी ह्याच फॉर्म मध्ये करते. मी प्रत्येक आर्ट म्हणजे स्टोन पासूनही काही बनवू शकते, वूड पासूनही काही बनवू शकते, कलर ब्रश हे असलं की मी कुठलाही आर्ट फॉर्म बनवू शकते. अच्छा. म्हणजे ती आधीपासून माझ्यात आवड होती. ओके. आणि त्या गोष्टीला माझ्या आई वडिलांनी कधी मला अपोज केला नाही. ओके. किंवा फॅमिलीमध्ये कधीच कोणी अपोज केला नाही. हा करतेय तर ते मला आणखी मोटिवेट करत गेले, एनकरेज करत गेले की नाही हा खूप सुंदर केलंय तू, आणखी त्याला आणखी इम्प्रूव्ह कशी करू शकते ते बघ. मग असं करत करत मी काही करायला बसले की माझे मोठे काका येऊन मला नेहमी शाबास तू खूप छान करते. मग मला आणखी प्रेरणा मिळायची, अरे वा मी केलं पाहिजे आणखी काहीतरी वेगळं. आले की मग त्यांचं प्रत्येक वेळेस असायचं. मग मी असे हळूहळू क्लासेस घेतही गेले आणि शिकतही गेले. अच्छा. सेम टाइमला? ओके. ओके. ग्रॅज्युएशन होतानाही आणि मी माझे क्लासेसही घ्यायचे. त्याच वेळेला कॉलेज झालं की मग मी माझे क्लासेस करणार, मग मी शिकवायला जाणार. असे वेगवेगळ्या एरियात माझे तेव्हाही बॅचेस होत्या. अच्छा. ते पण माझ्या घरच्यांनी, आता
मी बेसिकली जॉईंट फॅमिलीमधनं. अच्छा. माझे 6 काका म्हणजे वडील वगैरे धरून. अरे बापरे. तर ते सगळे वेगवेगळ्या एरियात राहणार. मग अरे हा तुमची पुतणी छान करते, मग तिथे माझे क्लासेस स्टार्ट झाले की रेफरन्स थ्रू तसे की नाही आमची पुतणी छान करते. मग तिथे अशा 2-3 ठिकाणी माझ्या बॅचेस तेव्हा सुरू झाल्या. मग MBA करतानाही मी तसंच की नाही एक पोस्ट ग्रॅज्युएशन आपलं काहीतरी केलं पाहिजे. मला आर्टमध्ये एज्युकेशन घेतलेलं नाहीये, पण मला आवड होती म्हणून मी करत गेले. आणि नंतर मला असं वाटलं नाही की मी माझ्या आर्टलाच प्रोफेशन बनवणार. अच्छा. मला आवड शिक्षणातही होती आणि याच्यातही होती, त्याच्यामुळे मग मी दोन्ही करत गेले. मग अकॅडमिक्स काही अफेक्ट झालं का? नाही, त्यात माझं असं काहीच नाही. ऍक्च्युली मी लहानपणापासून म्हणजे शाळेत असतानापासून मी ऑलराऊंडर स्टुडंट होते. अच्छा. 10th ला असताना मला आयडल स्टुडंट अवॉर्ड मिळालेला. अरे वा. आणि भारत स्काउट्स अँड गाईड्स मध्ये मी स्टेट आणि नॅशनल लेवल दोन्ही एक्झाम्स क्रॅक केलेले, म्हणजे ते दोन्ही अवॉर्ड माझ्याकडे आहेत. अरे वा. हो, मी इंटरनॅशनल जांबोरी वगैरे पण त्यात म्हणजे पार्टिसिपेट केलेलं. हे कला क्षेत्राच्याच रिलेटेड आहे सगळ्या गोष्टी. ओके. तर तेही मी केलेलं. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये मला आवड होती. फक्त अभ्यास म्हणून अभ्यास नाही, आणि आई वडिलांनी फोर्स नाही केला की नाही तू फक्त अभ्यास केला पाहिजे, या गोष्टींकडे नाही गेली पाहिजे. मला डान्स करण्यातही तेवढाच आवड होता, याच्यातही तेवढाच आवड कला क्षेत्रामध्ये. म्हणजे कुठलाही कला घ्या तुम्ही, आवड. स्पेसिफिक असं पेंटिंग किंवा स्केचिंग असं काही नाही. मी सगळं. पण नंतर मला हळूहळू रिअलाइज झालं की नाही मी याच्यात खूप काहीतरी करू शकते. मग मी स्वतःला आणखी डेव्हलप करायला लागले. की नाही मी आता हे मीडियम ट्राय केलं पाहिजे. जसं की म्युरल आहे, स्केचिंग आहे, कॅनव्हस पेंटिंग आहे, अशा मी वेगवेगळ्या फॉर्म मध्ये मी करत गेले. आणि मग MBA झाल्यावर माझं लग्न ठरलं. MBA फायनान्स म्हटल्यावर हसबंड मला CA मिळाले. ऍक्च्युली माझे हसबंड आहे CA. अच्छा. ते प्रॉपर औरंगाबादचेच. पण ते माझं लग्न जमलं तेव्हा ते मॉरिशसला होते. तर मग ऑब्व्हियसली लग्नानंतर मी मॉरिशसला शिफ्ट झाले. अच्छा. आणि मग मॉरिशसला शिफ्ट झाल्यावर पण तिथे डिपेंडंट विजाला काही जॉब वगैरे नव्हते करू शकत. तर मग आमचेच एक ओळखीचे फॅमिली फ्रेंड्स होते यांचे, तर त्यांच्याच म्हणजे त्यांची स्वतःची फॅक्टरी होती. अच्छा. तर मी तिथे अकाउंटिंग ऍज अ अकाउंटंट म्हणून मी तिथे काही वर्ष पार्ट टाइम जॉब केला. अच्छा. काही दिवस म्हणजे. आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी स्वतःचं काहीतरी स्टार्ट करायला पाहिजे. म्हणजे त्या काकूंनी मग ओळख करताना की अरे हा ये बहुत अच्छा आर्ट करती है, तो देखो आप सीख सकते हो. तर असं करून करून मग मी माझे तिथेही क्लासेस स्टार्ट केले. अच्छा. मग तिथे मला मॉरिशनही स्टुडंट्स मिळाले. अच्छा. तर लँग्वेज बॅरियर असं काही नाही ना? लँग्वेज कम्युनिकेशन इंग्लिश आणि आपले इंडियन्स हिंदी वगैरे असे दोन्ही. लँग्वेज बॅरियर असं काही नाही. आणि मग त्याच्यानंतर मी तिथे इंडियन कल्चर म्हटलं तर हे बाहेर सगळ्यांनाच आवडतं. तुम्हालाही माहिती असणार. वेगवेगळे आर्ट फॉर्म, आपलं कल्चर हे बाहेर गेलं की लोक त्यांना म्हणजे खूप चॉईस, म्हणजे त्यांना आवड वाटते की अरे काहीतरी वेगळं शिकायला. तर मग तिथे मला त्यांनी रांगोळीसाठी तिकडच्या मॉरिशन लोकांनी मला फोर्स केला की आम्हाला तुम्ही शिकवा. अच्छा. पण आपल्या इथे जी रांगोळी मिळते ती तिथे नाही मिळत. अच्छा. तर व्हाईट रांगोळीचा तर प्रश्नच नाही, आणि बाय फ्लाईट नेणं ते पॉसिबल नाही, कारण की त्याचा वेट नाही, आणि त्याचं वेटही तेवढं नेणं आणि ते नाही पॉसिबल. मग करायचं काय म्हणून मग आम्ही त्यातनं मी ऑप्शन हे केला की व्हाईट सँड, इथे बीच एकदम क्लीन आहेत मॉरिशसला, तर व्हाईट सँड त्याला पोस्टर कलर्सने कलर करून मी त्याचे रांगोळीचे कलर्स बनवले. अच्छा. आणि त्यात थोडंफार ग्लिटर म्हणजे एक शायनी लुक यायला, जसे की आपल्याकडे कलर्स मिळतात त्या टाईपमध्ये. आणि व्हाईट रांगोळी म्हणून आपला रवा, बारीक रवा आणि तांदळाचं पीठ, अरे बापरे, हे मिक्स करून मी व्हाईट रांगोळी बनवली. आणि त्याच्यापासून मी क्लासेस, म्हणजे माझी फर्स्ट बॅच जी होती ती 20 स्टुडंट्सची होती रांगोळीची. आणि त्यात 80% जे स्टुडंट्स होते ते पूर्ण मॉरिशियन होते. हो, नाईस. की आम्हाला काहीतरी करता आलं पाहिजे ही त्यांची खूप इच्छा. रांगोळी त्यांच्यासाठी खूप वेगळा फॉर्म होता. ऍक्च्युली पेंटिंग वगैरे हे बघायला मिळतं सगळीकडे, पण रांगोळी आणि ती पण हाताने काढलेली जी संस्कार भारती आपण म्हणतो ते त्यांच्यासाठी खूप नवीन होता. तर त्यांना त्याची एवढी म्हणजे खूप गोडी निर्माण झाली. आणि मग त्यातनं मी हळूहळू वेगवेगळे फॉर्म्स
त्यांना शिकवत गेले त्यातच. मग मॉरिशस मध्ये म्हणजे जसं तू म्हणालीस की मॉरिशस मध्ये बेसिक पासूनच म्हणजे इंडियन काही शिकवायचं असेल तर अदरवाईज जे युनिव्हर्सल आहे ते साहित्य मिळतं, पण इंडियन आर्ट फॉर्म साठी मग तुम्हाला स्ट्रगल करायला हो, मला त्याच्यासाठी स्ट्रगल करावं लागलं. नाही, आधी मी सर्च केलं सगळं, पण संस्कार भारतीसाठी आपल्याला कशा किलोने रांगोळ्या लागतात. राईट राईट. तर मग त्याच्यासाठी दुसरं ऑप्शन काहीच नव्हतं आणि कलर पाहिजे तसे मला तिथे नाही मिळाले. बरोबर. म्हणून मग त्याला दुसरं ऑप्शन म्हणजे मग मी सँडचे कलर्स बनवले आणि याची पांढरी रांगोळी बनवली. अच्छा, मग त्यांचे कसे फीडबॅक आले रांगोळी वगैरे शिकल्यानंतर? म्हणजे खूप अक्षरशः ते एवढे हॅपी होते की मॅम आम्हाला खूप छान काहीतरी नवीन शिकायला मिळालं आणि मॉरिशसमध्ये तुम्ही आल्या म्हणजे काहीतरी चमत्कार झाला आमच्यासाठी असं लिटरली ते बोलायला लागले की आम्ही इथे राहून काही बेसिक गोष्टी नव्हत्या आम्हाला शिकता येत. तर मग त्याच्यामुळे मग हे काहीतरी नवीन आम्हाला शिकायला मिळालं. पेंटिंग वगैरे तर आम्ही बघतो आणि इथेही स्टार्ट म्हणजे होतं ते, नाही असं नाही, पण ही इंडियन कल्चर जे आम्ही रांगोळी म्हणून आमची रांगोळी झालं, मेहंदी झालं, मेहंदीचेही मी तिथे क्लासेस घेतले. मेहंदी तिथे अवेलेबल होती. अच्छा. हा, पण रांगोळीसाठी थोडंसं स्ट्रगल करावं लागलं. पण ती बॅच माझी एकदम हिट बॅच म्हटलं तरी झालं. मग रांगोळी सोबत अजून काही क्लासेस घेतलेस मॉरिशस? हो, तिथे स्केचिंग घेतले, पेंटिंग घेतलंय, फॅब्रिक पेंटिंग घेतलं, परत एम्ब्रॉयडरी स्टिचिंग घेतलं. हे मी आता आमच्या स्कूलमध्ये एक बेसिक आर्ट असायचंच, म्हणजे एक सब्जेक्टच होता, त्यात आम्हाला एम्ब्रॉयडरी वगैरे शिकवायचे. तर त्यात मी जे बेसिक शिकलेली, मग नंतर मला तिकडे जाऊन थोडासा वेळ मिळाला स्वतःसाठी, तर मी त्याला आणखी इम्प्रूव्ह केलं ऑनलाईन थोडंसं कोर्सेस करून किंवा युट्यूबवर थोडंसं शिकून. तर मग मी तसं शिकत गेले आणि शिकवतही गेले. अच्छा, मग किती वर्ष होतीस तू मॉरिशसला? मी जवळपास 2 वर्ष होते तिथे. 2 वर्ष होते. ओके. मग इंडियामध्ये पुन्हा म्हणजे आल्यानंतर सेम कंटिन्यू ठेवलं की म्हणजे इंडियामध्ये कसं वापस? इंडियामध्ये मग माझे हसबंड जसं मी सांगितलं की ते सीए आहेत, तर त्यांना नंतर काही वर्षांनंतर प्रॅक्टिस करायची होती. त्यांचं एमच ते होतं की नाही, मी प्रॅक्टिसिंग सीए राहणार, मला जॉब लॉंग टर्म साठी करायचा नाही. म्हणून मग आम्ही इंडियामध्ये शिफ्ट झालो. मग इंडियामध्ये शिफ्ट झाल्या तेव्हा मी प्रेग्नेंट होते. ऍक्च्युली मला तेव्हा बेड रेस्ट होता. ओके. तर मग ते झालं की माझा मुलगा झाल्यावर मग मी परत माझ्या करिअरला स्टार्ट केलं. तेवढा 1 वर्ष माझा मध्ये ब्रेक झाला, पण तो ब्रेक आर्ट फील्डमध्ये नाही झाला. फक्त एक जे प्रोफेशनली जे मी MBA केलेलं होतं, जे पार्ट टाइम जॉब वगैरे ते करायचे, त्याच्यासाठी माझा तो ब्रेक झाला फक्त. नाहीतर मी त्याच्यासोबत मी माझे क्लासेस म्हणजे सुरू ठेवले. थ्रू प्रेग्नन्सी पण? थ्रू आउट प्रेग्नन्सी मी क्लासेस घेतले, कारण की दिवसभर आपण त्यात रिकामं बसणं म्हणजे सारखं हे दुखतंय माझं, मी आजारी आहे असं फील नको यायला. मग मी त्या प्रेग्नन्सीमध्ये पण आर्ट असल्यामुळे मी त्या प्रेग्नन्सीला एन्जॉय करू शकते. मग मुलं आल्यानंतर आणखीन चॅलेंजिंग असेल, कारण मुलांसोबत आर्ट आणि बऱ्याचशा गोष्टी थोडं लिमिटेशन येतं ना? हो हो, ऑब्व्हियसली ते तर लिमिटेशन्स येणारच. आणि मी कशी मिडल क्लास फॅमिलीतनं आलेली, आमच्याकडे डे केअर वगैरे हा प्रकार बिलकुल नव्हता. जॉईंट फॅमिली होती आमची, त्याच्यामुळे जरी माझी आई म्हणजे सगळ्याच आमच्या घरात काही लेडीज वर्किंग नव्हत्या. माझी आई जायची माझ्या पप्पांना हेल्प करण्यासाठी, बस तेवढंच. तर आम्ही आजीकडे लहानचे मोठे झालो. तर मग डे केअर म्हणजे नाही, आपण काहीतरी वेगळं करतोय आपल्या मुलाला सोडून असं ते फील, म्हणजे ते एक गिल्ट. हा, ते आणि ते बिंबलेलं असतं. आपण किती जरी ज्या सराउंडिंग मध्ये आपण राहतो, नाही ठीक आहे ना, हसबंड कमवतायत, इट्स ओके, नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, तू मुलांना शिकली आहेस, तू मुलांकडे लक्ष दे, असं म्हणण्याचा ते पॉइंट ऑफ व्ह्यू होता. पण माझ्या पप्पांचं म्हणणं की नाही, तसा काही प्रॉब्लेम नाही, आजकाल सगळेच ठेवतात, तू करू शकते. मग मी तेही ट्राय केलं. माझ्या मुलाला डे केअरला सोडून मी बँक जॉईन केली. मी लक्ष्मी रोडला तिथे जायचे, पण काय हेक्टिक शेड्यूल, मुलालाही वेळ नव्हते देऊ शकत, हसबंडलाही वेळ नव्हते देऊ शकत. आणि मग नंतर एवढा वेळ तर डे केअरही ओपन नसतात आपल्याकडे. 8 o'clock मला यायला कधी कधी 10 वाजायचे. तर मग त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी, मग त्याचे थोडेसे हाल व्हायला लागले. मग मी त्याला आईकडे शिफ्ट केलं, म्हणजे त्याला औरंगाबादला पाठवलं. मग तो औरंगाबादला होता. मग मी तसं 1 वर्ष जॉब केला त्याला आईकडे ठेवून. साधारण तो 1.25 वर्षाचा असेल तेव्हा मी जेव्हा आईकडे. खूप छोटा होता. ते एक गिल्ट वेगळं, पण असं वाटायचं की नाही, आता जर मी नाही सुरुवात केली तर ब्रेक लागला तर तो ब्रेकच लागेल आपल्या करिअरला. म्हणून मग मी ती सुरुवात केली जॉबला.
की नाही मी शिकली एवढं त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. कारण की माझ्या डोक्यात असं काहीच नव्हतं की मला हॉबीला प्रोफेशन बनवायचंय. ते मी साईड बाय साईड करत होते आणि शिकतही होते, शिकवतही होते. माझे वीक डेजला क्लासेस चालायचे. ओके, तेव्हाही चालायचे. तुझं ऑफिस सुरू असताना वीकेंडला. ओके. फक्त मग त्याच्यानंतर जेव्हा मी मुलाला आईकडे शिफ्ट केलं मग मी क्लासेस बंद केले. कारण की मी वीकेंडला त्याच्याकडे जायचे. अच्छा. मग मी वीकेंडला त्याच्याकडे जायचे आणि मग परत वीकडेज मध्ये मी आपलं ऑफिस करायचे. तू सगळं आता हे बोललीस, मॉरिशस, मुलगा झाला, मग त्याला आईकडे शिफ्ट केलं, पण तू या सगळ्यांमध्ये तुझं आर्ट त्याला मागे ठेवलं नाहीस कुठेच, ते कंटिन्युअस तू परस्यूज करत राहिली. मग तू आपण असं विचारू शकतो का की काय इन्स्पिरेशन आहे किंवा काय तुला मोटिवेशन होतं की ज्याने तू हे कंटिन्युएशन मध्ये ठेवू शकले, किंवा कोणी पर्सन असं की ज्याच्याकडून तू हे इन्स्पिरेशन घेतेस लाईफमध्ये पण? तसे जर रोल मॉडेल आपण त्याला म्हणू शकतो, रोल मॉडेल म्हटलं तर ते माझे वडील. अच्छा. ऍक्च्युली त्यांनी मला, म्हणजे सगळ्यांनाच, आम्ही 3 बहीण भावंड, त्यांनी आम्हाला जे शिकवलं की कुठलीही गोष्ट करा, मन लावून करा आणि प्रामाणिकपणे करा, सक्सेस तुम्हाला केव्हाही भेटणार. बरोबर. तर मग तेच करत करत, हा ठीक आहे, हा पॅच आहे, हा निघून जाईल, तो आज लहान आहे, उद्या मोठा होऊन जाईल, थोडेसे त्यालाही स्ट्रगल होईल, तुलाही स्ट्रगल होईल, पण तो त्याच्या थ्रूच तो शिकत जाईल. म्हणजे मला असं वाटायचं नाही मी त्याच्यासोबत खूप वाईट तर नाही करत आहे. तर मग माझे आई पप्पा माझ्यासोबत तेव्हा होते आणि इव्हन हजबंड पण, की नाहीतर एखादे वडील नाही होत तयार की अरे नाही आपला मुलगा तिकडे सोडायचा आणि मग तू तुझं प्रोफेशन फॉलो करायचं किंवा तुझं करिअर करायचं. जेवढं त्या वेळेत होत असेल तेवढं कर, पण तेव्हा पॉसिबलच नव्हतं ही गोष्ट. तर मला त्यावेळी माझ्या आई वडिलांनी, माझ्या हजबंडने खूप सपोर्ट केला. मग काही दिवस माझी आई इथे येऊन राहिली त्याच्यासाठी, पण आई किती दिवस इथे येऊन राहणार? माझी 2 भावंड लहान होते, म्हणजे ते कॉलेज करत होते तेव्हा, आणि घरी असं त्यांनाही गरज होती. तर मग आई म्हणे एक काम करते, मी त्याला घेऊन जाते. मग आई त्याला घेऊन गेली. मग विकेंडला मीच जायचे तिकडे. थोडासा झाला त्रास, पण ठीक आहे करत गेले. मग नंतर एक पॉइंट असा आला की हजबंड बोलले, हे बघ तू पण करतीये जॉब, माझं ऑब्जेक्शन नाहीये त्याच्यावर की तू करू नको म्हणून, किंवा तू तुझं करिअर करू नको, पण एक गोष्ट घे की आपण एकमेकांना वेळच नाही देऊ शकत आहे. तर मुलगा आपल्यापासून लांब आहे, तुला मला वेळ देता येत नाहीये, मला तुला वेळ देता येत नाही, तर तुझ्याकडे एक आर्ट आहे, तू त्याला का प्रोफेशन नाही बनवत? अच्छा, म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये पुन्हा आर्टकडे वळवण्यासाठी हजबंड रिस्पॉन्सिबल? हो, हजबंड रिस्पॉन्सिबल आहेत. म्हणजे त्यांनी तुला पुन्हा आर्टमध्ये येण्यासाठी त्यांनी तुला मोटिवेट केलं की इतकं हेक्टिक लाईफ करण्यापेक्षा तुझं जे ऑलरेडी तुला जे आपण जसं तू म्हणाली की मला ऑलरेडी वरदानच मिळालं की जे आहे ते इनबिल्ट आहे आर्ट, तर त्यालाच प्रोफेशन का नाही बनवत? हो, मग तेव्हा मग मी विचार केला, खरंच जे हजबंड बोलतायत ते, पण सुरुवातीला काय असतं आपल्याकडे, नाही सगळे वर्किंग जॉब, आपण एवढं एज्युकेशन घेतलंय म्हणजे जॉब केला पाहिजे. करेक्ट. आणि मी आधीपासून सेल्फ काय म्हणताय म्हणजे इंडिपेंडंट होते. माझ्या वडिलांनी कधी मला असं डिपेंडंट नाही, हा ठीक आहे फ्रीडम होतं, तू हे करतीये कर, असं नाही की नको करू, कधी कुठल्या गोष्टींचं बंधन नव्हतं. मे बी त्यामुळेच मी आज ह्या लेवलला आलीये. इव्हन त्यांनी कधी आम्हाला स्पून फिडिंग, म्हणजे आपण ऍडमिशनला पप्पा आले सोबत, नाही, तू जा फॉर्म भर, नंतर रिसिप्ट आणून दे की हा ही फीस भरली आहे. इव्हन MBAचं ऍडमिशन करायला सुद्धा मी माझी एकटी गेलेली, वडील कधीच माझ्यासोबत आले नाही, आई वडील, म्हणजे आधीपासून वडिलांनी आम्हाला ती सवय लावली की तुम्ही तुमचं टॅकल करायला शिकलं पाहिजे. मग त्याच्यानंतर हजबंड मला बोलले की हा तू हे स्टार्ट करू शकते. मग मी विचार केला की हो ठीक आहे, सुरुवातीला जास्त इन्कम नाही राहणार, पण हळूहळू आपण ते स्टार्ट करू शकतो. मग तेव्हा मग आम्ही डिसिजन घेतलं की नाही, आता मुलाला इकडे आणूया आपण आणि जॉब क्विट करू आणि आपण स्टार्ट करूया न्यू जर्नी परत. म्हणजे क्लासेस माझे तसे आज सुटले नव्हते, फक्त तेवढा एक मध्यंतरी की त्याला आईकडे पाठवल्यावर ते नव्हतं, कारण की मी विकेंडला तिकडे जायचे, तर तेव्हा मी क्लासेस नाही घेऊ शकले. आणि तू खूप इमोशनल झालीये. ऍक्च्युली तो माझा खूप काय म्हणता येईल बॅड फेज पण इमोशनल, आणि मला खूप शिकायलाही मिळालं त्या फेजमध्ये की नाही आपण काय डिसिजन घ्यायला, एक म्हणजे मी त्यावेळेला शिकले की मी खरंच आता डिसिजन घ्यायला पाहिजे, एक तर हे किंवा हे, मी दोन्हीकडे नाही जाऊ शकत. आणि फॅमिली, हजबंड वाईफ असले की आपण मॅनेज करू शकतो, पण मुलं झाले की एक रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर वाढते.
आणि अगदी लहान वयाची मुलं म्हणजे खूपच ऍक्च्युली हे गिल्टी आपल्यासाठी जास्त होतं ॲज अ आई म्हणून. काय म्हणतो ना आपण की आईला असं लवकर, मी ऍक्च्युली खूप 2-3 पॉडकास्टमध्ये सेम माझं आलंय, पण होतं म्हणजे मलाही स्वतःलाही गिल्ट येतं खूप. आपल्याला लवकर गिल्ट येतं आई म्हणून की आपण आपल्या मुलाला अगदी त्या लहान वयात वेळ नाही देऊ शकत आहे. कारण मुलं एका वयाचा टप्पा पार केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ती डिपेंडेंट नाही आहेत आपल्यावर. अगदी लहान मुलं आपल्याला म्हणजे भरवण्यापासून आपल्यावर डिपेंडंट. ठीक आहे. तर मग तू सुरू केलेस तुझं स्वतः? मग मी माझे क्लासेस सुरू केले. सुरुवातीला खूप काही स्टुडंट्स नव्हते, आधी घरीच स्टार्ट केले मी. माझे काय 4 ते 5 स्टुडंट पासून मग सुरुवात झाली. सोसायटीमध्ये मी क्लासेस स्टार्ट केले. मग हळूहळू मी वेगवेगळे आर्ट फॉर्म शिकतही गेले. म्हणजे माझा एक, मी जसं तुम्हाला सांगितलं की एक गॉड गिफ्ट असल्यासारखंच आहे. कुठलंही आर्ट फॉर्म बघितलं की मला ते करावंसच वाटतं आणि मी ते करते. आणि आर्ट फॉर्म करताना आपल्याला जे मटेरियल लागतं, मला माझ्या हस्बंडने, आई वडिलांनी किंवा कोणीच कधी त्याबद्दल रोखलं नाही की अरे तू हे कशाला घेते, हे वाया जातंय, हे कर. कधी कुणाचंच बंधन नव्हतं. मे बी मी त्यामुळे पण जास्त एक्सपांड करू शकले. तर मी असं काही काही वेगवेगळे आर्ट फॉर्म तयार करत गेले. मागच्या घडीला तुला कसे, म्हणजे किती आर्ट फॉर्म येतात, म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारांमध्ये? आता मी सध्या रेझिन, म्युरल हे तर मी करतेच. परत ड्रॉइंग क्लासेस मी, म्हणजे माझे जे क्लासेस आहेत ते 3.5 एज पासून मी घेते ते अडल्ट्स पर्यंत. एज लिमिट नाहीये त्याला, क्रायटेरिया कुठलाच काहीच नाहीये. तुम्हाला पेन्सिल जरी नाही पकडता आली तरी मी ते सगळं शिकवणार. अच्छा. आणि मी जवळपास आता 20 ते 25 प्रकारचे आर्ट फॉर्म मी शिकवते. अच्छा. ओके. त्याच्यामध्ये क्राफ्ट आणि ते सगळं? हो. पेंटिंग, ड्रॉइंग, क्राफ्ट सगळं. इव्हन होम डेकोर आयटम सुद्धा मी शिकवते. ओके. लिप्पन आर्ट वगैरे ते सगळं? हो. लिप्पन आर्ट आहे, रेझिन आर्ट आहे, मिक्स मीडिया आहे. ओके. हो, ते सगळं. आणि हे सगळं लहान मुलांनाही शिकवता येतं? हो. एज क्रायटेरिया, रेझिन आर्ट कसं एक, ते ऍक्च्युली एक केमिकल आहे. त्याच्यामुळे खूप लहान मुलांना मी नाही सजेस्ट करत, जरी पॅरेंट्स बोलले तरी. जे ते अडल्ट्सला आपण शिकवू शकतो. अच्छा. ओके. म्हणजे रेझिन मध्येच थोडासा एज लिमिट आहे, अदरवाईज बाकी कुठल्याच आर्ट फॉर्म मध्ये असा एज लिमिट नाहीये. मग आता हे सगळं शिकवताना किंवा म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणतो की आर्ट मध्ये खूप ताकद आहे, तर तुला काय वाटतं की आर्ट जर कोणाच्या आयुष्यात असेल, जसं तुझ्या आयुष्यात आहे पर्सनली, तर कोणाच्या आयुष्यात असेल आर्ट, तर त्यांच्या लाईफवर कसा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो? म्हणजे आता इतकी स्ट्रेसफुल लाईफ आहे. आता बघा, जसं मी माझं सांगितलं, माझी जर्नी, माझं प्रोफेशनल, म्हणजे मी बेसिक जे क्वालिफिकेशन केलंय ते मी MBA फायनान्स केलंय. करेक्ट. मी कधी विचार केला नव्हता की मी प्रोफेशनली मी आर्टिस्ट होईल, जॉब करणार, हेच माझा हेतू होता. पण माझ्यात आर्ट होतं म्हणून मी आज काहीतरी करू शकले. जर मी जॉबही नसता केला आणि आर्ट फील्ड, म्हणजे आर्टशी माझा काहीच संबंध नसला, तर मी एक जस्ट हाऊसवाईफचा रोल नाही असं नाही म्हणत मी, पण काहीतरी स्वतःसाठी आपण घरातली कामं सोडून त्या व्यतिरिक्त आपलं स्वतःचं काय छंद जोपासतोय हे पण आजच्या गृहिणीला खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण की घरात मुलं, फॅमिली सगळं सांभाळून तीही एक लेवलला ती, आणि तुमचं एक वेळ, म्हणजे तुमचं त्या आर्ट मध्ये मन गुंतल्यानंतर आपण स्ट्रेस फ्री होतो. मेन गोष्ट जी आहे ती स्ट्रेस आपला जो आहे तो पूर्ण निघून जातो. कलर्स बघितले की माणसाला एक वेगळी एनर्जी येते की अरे हा, मी हे केलं पाहिजे, मी ते केलं पाहिजे. आता लहान जन्मत्या बाळाला सुद्धा जेव्हा त्याला कळायला लागतं, आता माझा मुलगा सध्या 2 वर्षांचा आहे लहान, आणि मोठा जो आहे 10 वर्षांचा. मोठा तर 9 महिन्यांचा असतानापासून पेंट ब्रश घेऊन सगळं करायला लागला. आणि मी त्याला कधी असं की नाही भिंतीवर नको करू किंवा हे, कारण की ते आपण सायंटिफिकली जरी बघितलं तरी ते खूप गरजेचं आहे. त्याने काय होतं, जे माइंड ब्लॉक्स आहेत, हे इथे नको करू, तिथे नको करू, असं जर आपण सांगत गेलो त्यांना, तर त्यांच्यात जे माइंडमध्ये ब्लॉक्स ते क्रिएट व्हायला सुरुवात होते. पण हा, तुम्ही त्याला पेज द्या, काहीही करा, त्यांच्यात जे क्रिएटिव्हिटी आहे किंवा त्यांचे जे थॉट्स आहे ते ओपन होऊ द्या त्याच्यावर. त्याच्यामुळे म्हणजे हे खूप काय म्हणता येईल आपल्याला, खूप गरजेचं आहे मुलांसाठीही. मुलं तर करतातच आणि मोठ्यांसाठीही. मोठ्यांनी बिझी शेड्यूल मधनं थोडासा वेळ काढून आपल्यासाठी काही, जोही फक्त पेंटिंग म्हणून नाही सांगत मी, कुठलंही आर्ट फॉर्म करा. डान्स, कुणाला डान्स येत असेल तुम्ही डान्स करा, कुणाला सिंगिंग येत असेल सिंगिंग करा, कुणाला तबला, पियानो, कीबोर्ड काय वाजवता येत असेल ते वाजवा. आर्ट हे एक थेरपी म्हटल्यासारखं आहे. राईट. आणि आता म्हणजे जनरली तुम्ही बघत असाल, जॉब एकदम स्ट्रेसफुल झालाय. राईट.
ऑफिसेसमध्ये सुद्धा मी स्वतः वर्कशॉप्स घ्यायला जाते. एक त्यांचा कंडक्ट होतं मंथली, एक असतोच वर्कशॉप. मंडाला आहे, मंडाला पण तेच एक आपल्याला स्ट्रेस फ्री करण्यासाठी. ते आर्टही त्याच्यासाठीच आहे. म्हणजे मग आपल्या रोजच्या लाईफ मधनं आपण थोडासा वेळ काढून आर्टला जर दिला तर म्हणजे डिप्रेशन आपण जे म्हणतो, एन्झायटी किंवा हे सगळे मेंटल इश्यूज, म्हणजे मेंटल हेल्थ आपली तेवढी चांगली असणं गरजेचं आहे. कारण आपण स्वतः स्टेबल नाही राहत आणि मग काम तर दूरचीच गोष्ट आहे, पण स्वतःच्या स्टॅबिलिटीसाठी, स्वतःच्या हॅपीनेससाठी आर्टला तेवढा वेळ जर दिला तर आपल्याला म्हणजे बाकी सगळ्या मेडिसिन्स आणि ह्या सगळ्यांपासून आपण दूर राहू शकतो. बरोबर आहे, ते खूप गरजेचं आहे खरंच. आजच्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये तर तुम्ही कुठलंही आर्ट जोपासलं पाहिजे, हे माझं एक म्हणजे माझं पर्सनल मत आहे. कारण की मध्यंतरी लॉकडाऊनमध्ये सगळंच बंद झालेलं. करेक्ट. ऑफिस वर्क फ्रॉम होम होतं आणि घरात ज्या लोकांना घरात बसायची सवय नाही, ते 4 भिंती बघून, 4 लोक बघून, 4 डोके बघून कंटाळली होती आणि त्यांची एक वेगळी डिप्रेशन लेवल वाढायला लागली होती. हो. तर मी असे बरेच त्यावेळेस म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमधलेच ऑनलाईन मी एवढे क्लासेस घेतले त्या पिरियडमध्येच की नाही मला काहीतरी पाहिजे. आणि तेव्हा कळालं की अरे हां, ड्रॉइंग, पेंटिंग हे जे आहे हे आपण ऑनलाईनही शिकवू शकतो. कोविड सुरुवातीला चॅलेंजिंग होतं हे की अरे आर्ट कसं आपण ऑनलाईन शिकवणार. बरोबर. इकडनं एक कॅमेरा लावा, तिकडनं एक कॅमेरा लावा, आणि ते वेगळं. तेव्हा काही मिळतही नव्हतं की चला हा कॅमेरा भेटेल आपल्याला, सगळंच बंद. पण त्यातल्या त्यात आपण काय करू शकतो हे असं करून मी तेव्हाही क्लासेस स्टार्ट, कोविडमध्येही क्लासेस सुरू होते. पण खूप फायदा झाला बऱ्याच जणांना त्याचा. स्टुडंट्सला तर ऑब्व्हियसली स्कूलही बंद होत्या, सारखे लॅपटॉप, सारखे मोबाईल समोर, ते रील्स, स्क्रीन टाइम. पण त्याच्यापेक्षा हे काहीतरी शिकत होते. त्याच्यामुळे पॅरेंट्स लोकही त्यांना एंगेज की तुम्ही काहीतरी क्वालिटी टाइम स्पेंड करा. राईट. आपल्या ओव्हरऑल लाईफसाठी फायदाच होतो. आता तुझ्याकडे इतके सगळे स्टुडंट्स येतात म्हणजे आर्ट फॉर्म शिकायला किंवा ऍडल्ट्सही येतात. सो मला ऍक्च्युली विचारायचंय की तू पालकांसाठी म्हणजे पॅरेंट्ससाठी काय ऍडवाइस देशील ऍज अन आर्टिस्ट म्हणून आणि एक टीचर म्हणून सुद्धा ऑब्व्हियसली, की तुझ्याकडे मुलं येतात वेगवेगळ्या प्रकारची, मग तुझे अनुभव शेअर करताना तू त्यांना ऍडवाइस काय देशील की क्लासला तुम्ही घेऊन येताय बट हे लक्षात ठेवा. आता बऱ्याच जणांचं काय असं असतं की मी ड्रॉइंग क्लास लावलाय मुलाला किंवा मुलीला, तर तिला हे ड्रॉइंग आलंच पाहिजे, तिने हे केलंच पाहिजे, तिला बघितल्या हुबेहूब माणूस ड्रॉ करता आलाच पाहिजे. पण हे आर्ट तसं म्हणजे मुलांवर तुम्ही प्रेशर नका टाकू. त्यांना त्यांच्या क्रिएटिव्हिटीने एक्सप्लोर करू द्या, बर्डन नका देऊ. हे अकॅडमिक नाही आहे, हे हॉबी म्हणून त्यांना करू द्या, तरच त्यांची क्रिएटिव्हिटी डेव्हलप होणार. जर तुम्ही ॲज अ अकॅडमिक त्यांना हे करायला भाग पाडलं तर जे करतायत तेही ते प्रॉपर वेने नाही करू शकणार. बरोबर. आणि याचा एक फायदा असाही आहे, आता आजकालची मुलं जर तुम्ही बघितली खूप हायपर ऍक्टिव्ह आहेत. त्यांना एका ठिकाणी बसून काही करताच येत, म्हणजे एका ठिकाणी बसून कुठली गोष्ट करणं म्हणजे त्यांच्यासाठी चॅलेंजिंग आहे. करेक्ट. बऱ्याच स्कूलमध्ये टीचर्स सजेस्ट करतात की तुम्ही ड्रॉइंग क्लास लावा. त्याचा एक फायदा की तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, एका ठिकाणी बसायची जी सवय ती मुलांना लागते आणि हँडरायटिंग इम्प्रूव्ह होते. मेन जे आहे, कारण की आता रायटिंग पार्ट एवढा झालाय, आपल्या वेळेस एवढं नव्हतं. आजकालच्या मुलांना सिनियर केजी, ज्युनियर केजीलाच कितीतरी रायटिंग पार्ट आहे. बरोबर. तर त्यामुळे ती एक गोष्ट आहे की तो एक बेनिफिट त्या मुलांना होतो. आणि सिनियर्स लोक आता ज्यांनी आपले मुलं लहानची मोठी केली आहे, त्यांचं ते राहून गेलं, त्यांच्या ज्या आवडीनिवडी आहेत, आता त्यांना वेळ मिळालाय की चला मुलं सेटल झाली आहे, आपल्यासाठी आपल्याला वेळ आहे. त्याही जनरेशन, कारण की तेव्हा काही नसतं, एक आयडल बसण्यापेक्षा तुम्ही काहीतरी स्वतःच्या छंद जोपासा, तुम्ही काहीतरी तुमचं क्रिएटिव्हिटी स्टार्ट म्हणजे सुरू राहू द्या. तर असेही माझ्याकडे बरेच स्टुडंट्स आहेत, सिनियर सिटीजन्स पण, की आता आम्हाला वेळ मिळालाय आमचा छंद जोपासायला, तेव्हा वेळ नाही मिळाला आणि तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळे ऑब्व्हियसली ते नाही करू शकले, पण आता ते करतायत. इव्हन विकेंडच्या बॅचेसला जे वर्किंग आहेत की मंडे टू फ्रायडे तोच रेग्युलर हेक्टिक शेड्यूल, त्याच्यापेक्षा सॅटर्डे संडे काहीतरी वेळ आपण आपल्यासाठी देऊ.
आणि काही स्टुडंट्स असेही आहेत की आम्हाला आमचं घर स्वतः डेकोरेट करायचंय. हल्ली इंटेरियर्स आणि त्याला फारच डिमांड आलंय. ही फ्रेम घ्या, तेवढ्याची ती फ्रेम घ्या, आणि प्रत्येकाला असं वाटायला लागलं की आपलं घर हे काहीतरी युनिक दिसलं पाहिजे. तर त्या पर्सनलाइज टच आणि विकत घेतलेल्या फ्रेमपेक्षा आपण स्वतः केलेलं का नाही. बरोबर. आणि मी ज्या टीचरकडे, जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्याकडनं मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, त्यांचाही हाच उद्देश, म्हणजे त्यांनी शिकवतानाच मला असं शिकवलं, कुठलीही गोष्ट मनापासून बारकाईने शिक, तर पुढे तुला कुठल्या शिक्षकाची गरज नाही लागणार, कुणाचीच गरज नाही लागणार. तू बेसिक तुझं व्यवस्थित असलं ना, तू कुठलाही आर्ट फॉर्म कसाही करू शकते. आणि मी माझ्या स्टुडंट्सलाही तसंच ट्रेन करते. सुरुवातीला वेळ जातो, पण एकदा मुलं त्यातनं गेली की त्यांना नंतर इन फ्युचर कुठल्याच टीचरची गरज नाही. आता मी खूप गोष्टी काही शिकलेली नाही, फ्रँकली स्पीकिंग. मी माझं स्वतःच डेव्हलप करत गेली. जिथे छोट्याशा काहीतरी टेक्निक्स आहेत की हा नाही मला ही टेक्निक येत नाही, मी ट्राय केलंय पण तरी माझं आउटपुट ते येत नाही, अशा वेळी मी कुठेतरी हेल्प घेते. पण हे त्याच रिझनमुळे की मी बेसिक क्लिअर केलेल्या, वेगवेगळे मीडियम्स मी ट्राय केलेले. आजकाल काय झालंय की नाही मला हे करायचं, हे डायरेक्ट मला त्या लेवलला आलं पाहिजे, ते नाही होणार. जोपर्यंत तुम्ही बेसिक वेने जाणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या लेवलला नाही जाऊ शकत. तुम्हाला टाइम द्यावा लागेल, बेसिकली टाइम द्यावा लागेल. म्हणून आपण जे मुलांचे क्लासेस वगैरे जे घेतो त्या वेनेच आपण कंडक्ट करतो की तेवढा वेळ देत देत गेलं. नाहीतर मार्केटमध्ये आता 6 महिन्यांचा कोर्स करा, हे सर्टिफिकेट मिळालंय तुम्हाला, हा कोर्स करा, ते सर्टिफिकेट मिळालं. आपल्याकडे तर सर्टिफिकेशन हे प्रकार नाही आहेत. कारण की माझ्या टीचरने मला जे शिकवलं की सर्टिफिकेटवर तुमचं टॅलेंट नसतं, तुम्ही प्रॅक्टिकली काय करताय ते तुमचं टॅलेंट महत्वाचं. आणि आर्ट फील्ड, आता मी आर्टिस्ट आहे तर मी काय बेसिकली क्वालिफिकेशन त्यात घेतलेलं नाहीये. मी नाही फाईन आर्टिस्ट आहे, नाही मी काय, फक्त जे स्कूलमध्ये आपल्या एलिमेंटरी इंटरमिजिएट एक्झाम होतात त्या मी क्रॅक केलेल्या चांगल्या ग्रेडमध्ये, बस तेवढंच. आणि हॉबी म्हणून मी शिकत गेले, शिकतीये, आणखी शिकत असते काहीतरी. या पॉइंटला मला सांगायचंय व्ह्युअर्सला की त्यांचे स्वतःचे क्लासेस आहेत, वर्कशॉप्स आहेत, ऑनलाईन क्लासेस आहेत आणि त्यांचं स्वतःचं एक बिझनेस पेज सुद्धा आहे. या सगळ्यांच्या लिंक्स ज्या आहेत या आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. आणि ज्यांना त्यांच्याशी पर्सनल कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांचं जे कार्ड आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी लावणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी तुम्हाला त्यांची इन्फॉर्मेशन, सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि त्यांच्या ऑफिसचं लोकेशन हे सगळं मिळणार आहे. सो शेवटीपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. सो आता मला विचारायचंय, खरं या सिरीजमध्ये तुला ॲज अ गेस्ट म्हणून बोलवलंय. मी पर्सनली पण बघितलंय, तुझं कलेक्शन खूप वास्ट आहे. तू जितकं सांगितलंय त्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. तुझ्याकडे जे पीसेस मी बघितलेले आहेत, अगदी रेझिन पासून ते तोरणापर्यंत, तोरणापर्यंत, अगदी जे ट्रेंडिंग आपण म्हणतो की ट्रेंडिंग आहे, आपण जे अगदी इंस्टाग्रामवरही बघतो, आणि ते मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट पीसेस तुझ्या शॉपमध्ये बघितलेले आहेत. म्हणजे मी स्वतःच इन्स्पायर्ड झाले त्या सगळ्या गोष्टींपासून. आणि तू म्हणतेस तसं थोडासा वेळ देऊन, शिकायला वेळ लागेल पण थोडासा वेळ दिला तर स्वतःलाही आनंदच आहे. बरोबर. मग आता या पॉइंटला मला हे म्हणायचं की नवरात्रीत आपण आहोत आणि आपण नवदुर्गाचा पॉडकास्ट शूट करतोय. तर तुला सगळ्या ज्या म्हणजे महिला आहेत ज्या आपला पॉडकास्ट बघतायत, तर त्यांना तुला काय मेसेज द्यायचा आहे नवरात्रीच्या निमित्ताने, किंवा एनिवे लाईफमध्ये जर कोणी स्ट्रगल करत असेल किंवा कोणाला असं वाटत असेल की आता उशीर झालाय का आर्ट शिकायला, किंवा कसंही, म्हणजे तुझं मत काय आहे त्याच्यावर? आता आपण म्हणतो स्त्री शक्ती, तिच्याकडे शेवटपर्यंत तिची शक्ती कधी संपत नसते. आपण कुठल्याही एजला कधीही काहीही स्टार्ट करू शकतो. असं नाहीये की तुमचं त्यात एज्युकेशन झालं पाहिजे. कुठलीही फील्ड घ्या तुम्ही. आता आर्टमध्ये जाता, मी आर्टमध्ये आहे त्यामुळे मला त्याचा एक्सपिरियन्स आहे. आर्टमध्ये असं काय एज लिमिट नाही आहे. जसं की आता तुम्हाला वाटतंय की नाही मी घरी बसून काहीतरी केलं पाहिजे, जो तुमचा छंद आहे तो तुम्ही जोपासा, त्यात वेळ घालवा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही फायनान्शियली मला त्याला म्हणजे त्याची हेल्प झाली पाहिजे फायनान्शियली, तर तुम्ही तसंही हळूहळू ग्रो करू शकता. असं नाहीये की
आम्ही हाऊसवाईफ आहे किंवा आता मुलं मोठी झाली आहे, एज लिमिट नाही, म्हणजे एज संपले, आता आम्ही काही नाही करू शकत. माझ्याकडे स्वतः आत्ता म्हणजे आत्ता ज्या 2 स्टुडंट्स आहेत त्यांची मुलांची लग्न झाली आहे, ते अब्रॉडला सेटल झाले आहेत. आता त्या की नाही, आता आम्ही आमचं फुल टाइम त्या माझ्याकडेच असतात, काहीतरी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी शिकत असतात. म्हणजे मला लेडीजला हेच सांगायचं आहे की अशी कुठली वेळ काळ काहीच नसतो, आपल्याला हवं तेव्हा आपण ती गोष्ट करू शकतो. बरोबर बरोबर. आणि मला त्यासाठी माझ्या आईवडिलांनी, माझ्या हस्बंडने खूप खूप सपोर्ट केला, त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत आली आहे. आणि मुलं करतात का सपोर्ट? मुलं मुलं म्हणजे मोठा माझा खूप शांत मुलगा आहे, आता तो 10 वर्षांचा. त्याने मला कधी कुठल्या गोष्टीमध्ये नाही की मी करते कुठली गोष्ट. आता कस्टमरच्या माझ्या नेम प्लेट्सच्या वगैरे ऑर्डर्स, घर म्हणजे माझं पूर्ण मेसी असायचं, कलरचं काम म्हटलं की तेच असणार. हो, त्याने कुठली त्याला दिलं साईडला, तो त्याचा करत बसेल. छोटा त्याच्या अपोजिट, नाही जे मम्माला पाहिजे तेच मी घेणार. आणि छोटाही आहे ना, 2 वर्षांचाच आहे. नाही, मुलांनी खूप सपोर्ट केला, त्याच्यामुळे मी खरं नाही तर 2 वर्षाच्या मुलाला सोडून या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे चॅलेंजिंग आहे. 2 वर्षाचा मुलगा आणि हे सगळं, आता मोठ्याचाही तेवढाच अभ्यास आहे, सगळं आहे, पण नाही करतात. त्यांना आधीपासून माहिती की अरे आपली मम्मा काहीतरी करते, ती त्याच्या आणि तेही त्याचा फायदा घेतात, तेही शिकतायत काही नवीन गोष्टी. त्यामुळे त्यांचा मला खूप सपोर्ट आहे, दोघांचाही आणि सगळ्या पूर्ण फॅमिलीचा आहे. सो आज आपण बघितलं की आर्टचा तुमच्या आयुष्यात तुमच्या मेंटल हेल्थवर म्हणजे सपोर्टच म्हणून फायदा होतो. सो आजच मला असं वाटतं की एक तरी आर्ट फॉर्म सुरू करा. मीही सुरू करायचा प्रयत्न करेन, कारण ही आपली संपत नाही, वेळ नाही आणि बरंच काही, सगळ्यांची कारणं वेगवेगळी आहेत. सो प्लीज आजच्या पॉडकास्टमधून म्हणजे प्रियांकाशी बोलताना आपल्याला समजले की वेगवेगळे आर्ट फॉर्म आहेत, कुठलाही एक चूज करा आणि त्याला परस्यू करायचा. म्हणजे काही आपल्याला खूप अकॅडमिकली किंवा अवॉर्डच घेऊन यायचे नाहीये, स्वतःसाठी टाइम देऊन तेवढा आर्ट फॉर्म डेव्हलप केला तरीही पुरेसा आहे. मला एक सांगायची इच्छा आहे की आता मुली असू द्या किंवा मुलं असू द्या, आता आपण म्हणतो की तो पार्ट राहिला नाही की नाही, मुलीने ऍडजस्ट केलं पाहिजे. दोन्ही हस्बंड वाईफ सेम पेजवर आहेत. पण कधी कधी काय होतं, एक आई म्हणून आपल्याला मागे व्हावं लागतं की ते माझं पॅरेंट्स नॅचरल आहे, ते आपल्यामुळे फोर्स नाही आपल्याला, पण नॅचरल आहे. तर माझ्या आई वडिलांना किंवा कुणालाही जेही आहे त्यांना एवढंच म्हणणं आहे की तुमच्यात जी क्वालिटी आहे तुम्ही शोधा आणि ती पण साईड बाय साईड शिका. जसं आज मला त्या प्रोफेशन मध्ये नाही जाता आलं, जसं की मी MBA फायनान्स केलंय, पण माझ्याकडे आर्ट होतं म्हणून मी त्याचा फायदा करू शकले. माझ्या मुलांनाही त्याचा काही ना काही फायदा होतो, असं नाही की नाही होत. बरोबर. तर तसं तुम्ही काहीतरी क्वालिटी तुमच्यामध्ये शोधा, जेणेकरून उद्या असं नको व्हायला की नाही मी हेही नाही करू शकत, मी तेही नाही करू शकत, जस्ट मी बसली आयडल, असं नको व्हायला. इच्छा असताना बऱ्याचदा काय होतं, मला येतच नाही. कारण की काही लोक असेही आहेत की नाही मला येतच नाही, आर्टचा माझा संबंध नाही, पण फ्रस्ट्रेट झालेत घरात बसून की नाही मी जॉबही नाही करू शकत, स्टक होऊन की मी जॉबही नाही करू शकत आहे मुलांमुळे आणि मी बाहेरही नाही जाऊ शकत आहे, मी काय करू, आणि शिकण्याची तयारीही नाहीये. त्याच्या की आवड जर असेल तुम्हाला त्या गोष्टीला घेऊन तुम्ही पुढे जा, स्टक होऊन बसण्यापेक्षा. मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, तुम्ही सगळ्या गोष्टी त्यांना शिकवा, जेणेकरून त्याचा उपयोग कधी होईल इन फ्युचर आपण नाही सांगू शकत. बरोबर. आता मला बिलकुल म्हणजे कधीच वाटलं नव्हतं की मी याचा यूज माझा फ्युचर लाईफमध्ये होईल म्हणून, पण माझ्याकडे म्हणजे आर्ट होतं म्हणून मी आज त्याचा यूज करू शकले आणि सर्व्हाइव्ह करू शकले. नाहीतर मी कसं आधीपासनं काहीतरी उद्योगी मुलगी म्हटल्यासारखं की नाही काहीतरी करायचं, मी शांत बसूच शकली नाही आधीपासनं. म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं मी की मी 12th पास आउट झाल्यापासून क्लासेस घेते, शिकवते, तसं काहीतरी मी शांत बसू शकली नाही. तसंच काहीतरी आपण स्वतःला बिझी ठेवण्यासाठी जरी आपण कुठली गोष्ट केली तर ते आपल्या माइंडसाठी खूप चांगलं आहे. करेक्ट. सो जसं प्रियांकाने सांगितलं, स्वतःच्या माइंडसाठी आपण एखादा आर्ट फॉर्म शिकला पाहिजे. आणि तुम्हाला जर प्रियांकाकडनं शिकायचं असेल तर जसं मी आधी पण सांगितलं, तिच्या बिझनेस पेजच्या आणि इतर
लिंक्स ह्या आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. सो डू चेक दॅट आउट अँड प्लीज कॉन्टॅक्ट हर इफ यू नीड एनी क्लास. जसं की ॲडल्टसाठी पण आहे आणि तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये असाल तरीही ऑनलाईन क्लास अवेलेबल आहे. सो प्लीज कॉन्टॅक्ट करा. आणि प्रियंका, थँक्यू, तू आज आमच्या पॉडकास्टमध्ये आलीस. खूप म्हणजे छान वाटतंय. आर्ट खरं तर माझं आर्ट म्हणजे न बोललेलंच बरं असं आहे असं आहे. पण बरोबर आहे, तू म्हणतेस तसं जेवढं येते तेवढं करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि आर्ट हे असं नाहीये की ती एक डेफिनेशन नाहीये, चौकोन नाहीये तो की त्याच्यातच करा. ते फ्री हँड, जेवढं तुम्ही फ्री हँड. प्रत्येक आर्टिस्ट, आता मी आता केलेली पेंटिंग सेकंड टाइम सेमच होणार असं गरजेचं नाही. त्याला आर्ट नाही म्हणता येणार. बरोबर. आर्ट हे फ्री हँड, तुम्ही त्याला सीमा नाहीये, एंड नाहीये त्या गोष्टीला. तुम्ही कसंही कुठेही केव्हाही करू शकता. ही एक अशी गोष्ट आहे. हो, कारण खूप फॅसिनेटिंग आहे जेव्हा आपण असे आर्ट पीसेस बघतो. मी तुझ्याच शॉपमध्ये बघितले, खूप फॅसिनेटिंग आर्ट पीसेस आहेत. सो वाटतंच शिकावं आणि आपण करावं ते. सो थँक्यू सो मच. मी ट्राय करेन काहीतरी शिकायचा. पण थँक्यू सो मच, तू आज आमच्या पॉडकास्टमध्ये आलीस, आपल्या व्ह्युअर्सला वेगवेगळ्या आर्ट फॉर्मबद्दल सांगितलं आणि तुझ्या लाईफच्या स्ट्रगलबद्दल पण. मला असं वाटतं की खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे. कोणाला ना कोणाला इन्स्पिरेशन मिळेल. जसं तू सांगितलं की घरी बसू नका, अगदीच काही होत नसेल तर आर्ट तरी शिका. आर्ट शिका, स्वतःचा जो छंद आहे तो जोपासा. राईट, हे खरंच खूप गरजेचं आहे. राईट राईट. थँक्यू सो मच प्रियंका, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच तुम्हालाही. तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल थँक्यू.